सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या विटा आगार डेपो म्हणजे विटा बस स्थानक आहे। हे बस स्थानक जवळपास बरेच वर्षांपूर्वीचं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने होतं। परंतु या बस स्थानकाची मुदत संपली आहे व आता नवीन बस स्थानकाचं काम सर्व सुविधा उपलब्ध असं बस स्थानक नवे जोमानं काम सुरू झालं। या अनुषंगाने विटा आगार डेपो यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने विटा आगार डेपो मॅनेजर सौ विद्या कदम मॅडम व सन्माननीय गुरव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विटा बस स्थानक वाहतूक निरीक्षक श्री विनायक माळी यांनी जुन्या बस स्थानक संदर्भात माहिती देत नवीन विटा शहरातील बस स्थानक कसे व किती वर्षात होणार या संदर्भात ही माहिती दिली। यावेळी आजपर्यंत जुन्या विटा आगार डेपो बस स्थानकास येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी विटा आगार डेपो विटा बस स्थानकातील बसमधूनच प्रवास करीत चांगलं सहकार्य आपण केलं। याबद्दल सर्व प्रवाशांचे आगार प्रमुख सह अधिकारी व चालक वाहक व कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन केलं। तसेच आता नवीन बस स्थानकाचं काम 25 नोव्हेंबरपासून सुरू झालं। जुने बस स्थानक पूर्ण जमीनदोस्त करण्यात आले। आता नवीन बस स्थानकाचं काम जोमाने सुरू होतं। सर्व सुविधा उपलब्ध असं सुंदर व स्वच्छ विटा बस स्थानक होणार आहे। हे बस स्थानक बांधत असताना आपल्या बस स्थानक प्रवाशांनी थोडं सहकार्य करणं गरजेचं आहे, कारण पलीकडच्या बाजूला नवीन बस स्थानक बांधकाम सुरू असल्याने काही ठराविक जागेमध्ये आपण सतत विटा बस स्थानक व बाहेरून येणाऱ्या बसेस सतत रहदारी आवक जावक राहणार आहे। जागा अपुरी असल्याने थोडे प्रवाशांना त्रास होईल किंवा अन्य गैरसोय होईल। यासाठी बस स्थानकामध्ये गर्दीच्या वेळी बस प्लॉटवर लागेपर्यंत आपण सर्वांनी बाजूला सरकून प्रवाशांनी सहकार्य करावं। विटा बस स्थानक संबंधित पदाधिकाऱ्यांकडून प्रवाशांना वेळप्रसंगी कोणतीही गैरसोय होऊ देणार नाही याची ही जबाबदारी आम्ही घेऊ। परंतु तुम्ही आजपर्यंत सर्व प्रवासी शालेय विद्यार्थी यांनी चांगलं सहकार्य जुने बस स्थानक परिसर यावेळी आपण केलेलं आहे। तसेच आता नव्याने बस स्थानक बांधकाम सुरू असल्याने थोड्या बसेस लावताना अडचण निर्माण होईल। यासाठी सर्वांनी आपण या छोट्याशा जागेमध्ये बस स्थानक चालवत असताना नवीन बस स्थानक होईपर्यंत सहकार्य करावं असं आवाहन वाहतूक निरीक्षक श्री विनायक माळी यांनी केलं। यावेळी चालक वाहक यांना सुद्धा सर्व खबरदारी घेत आजूबाजूला पाहत आपण विटा बस स्थानकामध्ये प्लॉटवर बस लावताना योग्य ती काळजी घ्या आणि प्रवाशांना सुरक्षित आपल्याला कशी देता येईल सुरक्षा देता येईल याची दक्षता घ्या असाही सल्ला यावेळी दिला। कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शक्य तेवढा आपली सुद्धा काळजी घ्यावी। ज्या ज्या ठिकाणी आपल्याला उभा राहता येईल असं साईटला थोडे दिवस आपण सर्वांनी सहकार्य करा। जुन्या बस स्थानकामधील सर्व स्थानिक कार्यालय अदलाबदल करण्यात आले तर या संदर्भात आपण विटा बस स्थानक आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधून वेळप्रसंगी माहिती देऊ शकता। अत्यंत सर्व सुविधा उपलब्ध असणारे नव्याने बांधकाम करण्यात येणारे बस स्थानक पूर्ण होण्यासाठी कमीत कमी 2 वर्ष तरी आपल्याला लागतील। या कालावधीत आपण सर्वांनी तसेच प्रवाशांनी सहकार्य करावं। आपलं बस स्थानक नव्या रूपात आपल्याला नवीन सर्व सुविधा उपलब्ध करून आपल्या सेवेस सज्ज राहील असं यावेळी वाहतूक निरीक्षक श्री विनायक माळी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। नमस्ते, मी वाहतूक निरीक्षक विनायक माळी विटा आगार बोलतोय। विटा आगाराच्या बस स्थानकाचे काम हे 25 तारखेपासून सुरू झालेले आहे। बस स्थानकाचे काम हे पूर्ण बस स्थानक पाडून नवीन बस स्थानक उभारत आहे। हे काम सुरू होत असताना प्रवासी वाहतूक करत असताना राज्य परिवहन मंडळाला बऱ्याचशा अडचणी येणार आहेत। अपुरी जागा असल्यामुळे आणि शिवाय प्रवाशांना निवारा सुद्धा काही अंशी कमी पडणार आहे। परंतु आपल्याला जर नवीन बस स्थानक हवे असेल तर थोडाफार प्रवाशांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं। आजपर्यंत प्रवाशांनी विटा आगारला भरपूर सहकार्य केले, इथून पुढे सुद्धा सहकार्य राहील। फक्त माझी एक विनंती आहे की बस वाहतूक होत असताना अपुरी जागा असल्यामुळे बस मागे घेताना किंवा मार्गस्थ होत असताना प्रवाशांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे। शिवाय माझ्या चालक वाहकांना सुद्धा एक विनंती राहील की आपण सुद्धा बस मागे किंवा पुढे घेताना योग्य ती काळजी घ्यायची, कुणाच्याही जीविताला हानी होता कामा नये। शिवाय बस मागे पुढे घेत असताना जागा कमी असल्यामुळे ती काळजी घेऊन आपण बस मागे पुढे घ्यायची। शिवाय विशेष करून माझी शालेय विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना एक खास सूचना राहील की विटा बस स्थानकावरती सिराजभाई हे कायम 24 तास त्यांची सेवा देत असतात। खरं तर त्यांचं सुद्धा अभिनंदन करायला पाहिजे। त्यांची जी काळजी घेण्याची पद्धत आहे, विशेष करून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या करता जी काळजी घ्यायची पद्धत आहे ती फार योग्य आहे। त्यांचं विद्यार्थ्यांनी ऐकावं आणि विशेष करून शिक्षकांना सुद्धा माझी विनंती की आपण सुद्धा विद्यार्थ्यांना की सूचना द्याव्यात की बस स्थानकावरती प्रवास करताना योग्य रीतीने करा, योग्य ठिकाणी उभा राहावा, आपल्या स्वतःच्या जीवाची स्वतः काळजी घ्यावी। आणि 2 वर्ष हे बस स्थानकाचे काम सुरू आहे। बस स्थानकाचे काही एक वेळ काम सुरू झाले की आपल्याला योग्य सुविधा सगळ्या मिळणार आहेत
आजपर्यंत ह्या बसस्थानकाने आपल्याला सुविधा दिल्याच आहेत, परंतु नवीन नवीन सुविधा घेण्याकरता आपण आम्हाला योग्य साथ द्याल हीच अपेक्षा. धन्यवाद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.